चार षटकांचा सामना आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल विकास स्पोर्ट्स मान आणि त्यांना फाईट करेल गिरगाव. या दोन टीममध्ये हा सामना. करण राज आणि करण ही जोडी आहे. गोलंदाज सँडी. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई चरण. तो मॅच पहिल्याच चेंडूवरती हा षटकार येतोय राजच्या बॅटमधून. फुल टॉस. त्याला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार. आणि हा तिसरा देखील येतोय सीमा रेषेच्या बाहेर. सलगचा हा तिसरा षटकार राजच्या बॅटमधून. हिंगाणेवाडी या टीमचे खेळाडू आहेत. उमेश पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच आहे एकविरेचरणी प्रार्थना करूया. आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून उमेश पवार यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या आहे 24. एक चेंडू शिल्लक या षटकातील. विकास स्पोर्ट्स मान आणि गिरगाव या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळते चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 25 धावा. येस, मारुती कॉम्प्लेक्सचे खऱ्या अर्थाने सुरेश दादा यांचे सहकारी योगेशजी घाडे साहेब, ज्ञानेश्वरजी येवले साहेब आणि हिरेनबाई चावडा साहेब इथे उपस्थित आहेत. या तिघांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. चला हिरेनबाई आपण देखील या. योगेश घाडे साहेब आणि ज्ञानेश्वर येवले साहेब यांचा इथे आपण सन्मान करूया. 25 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. रमेश नवीन गोलंदाज. कमबॅक करावा लागेल गिरगाव या संघाला या मॅचमध्ये. सँडीने तब्बल 25 धावा खर्च केल्या या पहिल्या षटकामध्ये. महागडी गोलंदाजी. ऑन साईडला बिग हिट.
क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. राज बॅक टू द पवेलियन. मुंबई आपली आहे. प्रदीप नवीन फलंदाज. ऑन साईडला खेळतात. डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एकच धाव मिळते. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा. स्ट्रायकिंगला बॅट्समन करण पाटील येत आहेत पहिल्यांदाच. एक विस्फोटक फलंदाज आहे. अनेक टुर्नामेंटमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्याला आपण पाहत असतो करण पाटीलला. हाफ ट्रॅकर आहे. पंच करतायत. कॅप शोधू शकले नाही. सँडीने चांगली फिल्डिंग केलेली आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 27. ऑन साइडला बिग हिट पाठवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज. मॅक्सिमम षटकार. धावसंख्या आहे 33. पुन्हा एकदा यावीस हुक करतायत आणि सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर हा येतोय चौकार. धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक आहे. जज करतात आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. 37 धावा धावफलकावरती. विकास स्पोर्ट्स मान या टीमची. ऑन साइडला बिग हिट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. वैभवचं स्वागत केलेलं आहे षटकाराने. पुन्हा एकदा लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला आणि हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेवरती. फलंदाज झालाय बाद. करण पाटील बॅक टू द पवेलियन.
बॅट्समन रोहित येतोय बॅटिंग करण्यासाठी. राकेश आणि रोहित ही जोडी आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 43, 43 धावा. क्या बात आहे, लॉफ्टेड काउंटरचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चला यापुढील सामना असेल मालाई क्रिकेट संघ मालाई वाडा आणि निनाई नवनिर्माण अनुस्कुरा. चला आपण टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच अनुस्कुरा आणि मालाई वाडा या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. शॉर्ट टर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 48-48. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. फिल्डर थोडीशी दूर आहेत आणि तोपर्यंत या 2 धावा देखील मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 2ने पुढे जाईल. 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती. विकास स्पोर्ट्स मान आणि गिरगाव या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एक चांगला बॅटल आपण पाहू शकाल या 2 टीममध्ये. विकास स्पोर्ट्स मान या टीमने सुरुवात चांगली केलेली आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. थँक्यू सो मच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती आहेत. कॅप्टन येतोय गोलंदाजी करण्यासाठी संग्राम. ओव्हर द विकेटने बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत. पॉइंटला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या आहे 52, 52. अंतिम षटक. संग्राम कॅप्टन आहेत या संघाचे. डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेटमधला सेफ फटका, क्रिकेटमधला देखना फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. चला निनाई नवनिर्माण अनुस्कुरा आणि मालाई क्रिकेट संघ मालाई वाडा यापुढील सामना असेल. फुल टॉस चेंडू, डीपमध्ये फिल्डर आहेत. काऊ कॉर्नरला हा चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत मिळतील एकूण धावा 2. धावसंख्या 54, 54. 58 धावा. ऑन साइडला बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल सोडलेला आहे. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत्या. धावसंख्या 60 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 60. आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं बदन.
संख्या आहे 60. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. अंतिम चेंडूवरती विकेट आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 60. अंतिम षटकामध्ये आल्या धावा 10 आणि 61 धावांचं टार्गेट गिरगाव या संघासमोर आहे. चला आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन अनुस्कुरा आणि मालाईवाडा या दोन टीममध्ये आपण टॉस करूया. नितेश येत आहेत. अनुस्कुरा या टीमचे कॅप्टन. नितेश रेड्डीज इन ॲक्शन मध्ये असतील. चला नितेश. मालाईवाडा टीम. मालाईवाडा त्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य आहे. मालाईवाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी KG चेंडू आम्हाला नक्कीच बॉल लाभलेले आहेत. त्यांचं देखील मनापासून आभार. चला मालाईवाडा टीमचे कॅप्टन या टॉससाठी. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. मालाईवाडा आणि अनुस्कुरा या दोन संघांमध्ये हा सामना. चला टॉस जिंकलाय मालाईवाडा या टीमने. टॉस जिंकलेला आहे. अभि निर्णय काय असेल? अभि यस पेंडिंग आहे. यस डिसिजन पेंडिंग. 61 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. चला शिवाजी एडगे यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. शिवाजी एडगे यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या स्कोरिंगसाठी. चला सामना स्पीडअप करायचा आहे. विकास स्पोर्ट्स मान टीम फिल्डिंग लावून घ्या आपण. चला सामना आपण सुरू करूया. 61 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. शिवाजी एडगे आपण या लवकर या. थोडंसं घाई करा. काल देखील खूप चांगलं गुणलेखन त्यांनी केलेलं आहे. आज देखील तीच अपेक्षा आहे. सकाळपासून राम होते. पहिला चेंडू यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने श्री गणेश होतोय. धावसंख्या आहे 1. फुल टॉस ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला.
थोडेसे फंबल झाले, त्याच्यावरती मिळेल एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एनला बॅट्समन आहेत तुकाराम आणि संग्राम ही जोडी आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 2. 61 धावा बनवायच्या आहेत. 15.25च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी. रगरगत्या उन्हामध्ये हा सामना सुरू आहे. DK सर आणि सनी सरांचं मी मनापासून कौतुक करेन की या रगरगत्या उन्हामध्ये ते देखील चांगली कामगिरी करतायत. पॉइंटला झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. फलंदाज तुकाराम. बॅक टू द पविलियन. बॅटची कडा आहे. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती एकूण 3 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहतोय. 61 धावांचं खूप मोठं लक्ष आहे या मॅचमध्ये. परंतु सुरुवात अपेक्षित आतापर्यंत झाली नाही आहे, कारण की 1/3 ही धावसंख्या आहे. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत. झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. चला बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक खेळाडू या आपण. बॅट्समन नेम संग्राम. बॅट्समन नेम प्रथमेश. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3. 58 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 18. बनवायच्या धावा 58 हा सामना जिंकण्यासाठी. चला मालाईवाडा टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे या पुढच्या मॅचमध्ये आणि नितेश बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे अनुस्कुरा या संघाला. नवीन गोलंदाज राज, ज्याने बॅटिंग खूप चांगली केली. पहिल्या इनिंगमध्ये लागोपाठ 3 षटकार लगावले होते. एकूण 25 धाव बनवले होते राजने. पहिल्या सामन्यामध्ये तोच राज येतोय गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस चेंडू आहे. सॉफ्ट हँडने खेळत आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. बॅकअप येत आहे तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या आहे 5. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही. प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके मारावेच लागतील. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. फुल टॉस. गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खजिनदार आहेत
सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अनिकेत यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण बघू शकाल 10. फुल टॉस, पंचांचा नो बॉलचा इशारा. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो +4 मिळतोय हा पंजा. फ्री हिट होता आणि त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे 15. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. 15 धावा धावफलकावरती. बीमर चेंडू फेकला होता, त्याच्यावरती चौकार आला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. चांगलं कमबॅक राज करतायत. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीपमधून फिल्डर येतील. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 44 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू बनवायच्या आहेत. धावा 44 या मॅचमध्ये. यस, अर्ध्या तासामध्ये जेवण येणार आहे, त्यामुळे जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नका. जे संघ पराभूत झालेले आहेत त्याही संघांना ही सूचना आहे की जेवल्याशिवाय आपण कोणीही जाऊ नका. ही आयोजकांची सूचना आहे. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. राजने हा झेल पकडलेला आहे.
मॅन ऑफ द मॅच. पाहून घ्या. आणि अनुस्कुरा संघ नितेश बॅट्समन आपले पाठवायचे आहेत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे राज.